एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सर्व? आशा करते की तुम्ही सर्व मजेत असणार. तर चला आज आपण स्टार्ट करूया आपल्या नवीन चॅप्टरला, दॅट इज चॅप्टर 2 ऑफ पनिशमेंट. आता यामध्ये सेक्शन 4 हा आपला डील करतो पनिशमेंटला. याच्यामध्ये म्हणतात ऑफेंडर हा कोणत्या कोणत्या पनिशमेंटसाठी लायबल असणार. पहिली म्हणजे डेथ, इम्प्रिजमेंट ऑफ लाईफ, त्याच्यानंतर इम्प्रिजमेंट जी 2 प्रकारची आहे, रिगरस आणि सिम्पल, किंवा फॉरफिचर ऑफ प्रॉपर्टी हा आपला IPC मध्ये होताच. फाईन आणि F जो ॲड झाला तो आहे कम्युनिटी सर्व्हिस. आता कम्युनिटी सर्व्हिसमध्ये नेमकं काय असणार आहे किंवा त्यामध्ये कोणती गोष्टी कव्हर होतं हे ज्युरिस्डिक्शन आहे कोर्टाचं. नंतर कम्युनिटी सर्व्हिस सेक्शन 5 आहे कम्युटेशन ऑफ सेंटेन्स. एखाद्या जर समजा ऑफेंडरला शिक्षा झाली आहे तर त्याची जर समजा शिक्षा कमी करायची असली तर त्याला न विचारता एखादी सेंट्रल गव्हर्नमेंट किंवा स्टेट गव्हर्नमेंट त्याच्या पॉवरनुसार ती शिक्षा कमी करू शकते. त्याच्यानंतर सेक्शन 6 मध्ये फ्रॅक्शन ऑफ पनिशमेंट सांगितलं आहे, ते असते 20 इयर्स. एखाद्या समजा आपल्याला कोणत्याही गुन्ह्याची फ्रॅक्शन काउंट करायची आहे ज्याची पनिशमेंट इम्प्रिजमेंट फॉर लाईफ आहे किंवा त्याचे इक्विव्हॅलंट आहे तर ती असणार आहे 20 इयर्स. त्यानंतर सेक्शन 7 जो आहे सेंटेन्स मे बी इन सर्टन केसेस ऑफ इम्प्रिजमेंट होली और पार्शली रिगरस और सिम्पल. ही इथे पूर्णतः कोर्टाची डिस्क्रिप्शन आहे की त्याला कशी लेवलची पनिशमेंट ऑफेंडरला द्यायची आहे. तो पार्टमध्ये रिगरस देईल किंवा पूर्ण सिम्पल किंवा होली रिगरस ॲज ऑफेन्समध्ये जशी प्रोव्हाइड असेल त्याप्रमाणे. त्याच्यानंतर सेक्शन 8 अमाऊंट ऑफ फाईन, लायबिलिटी इन डिफॉल्ट ऑफ पेमेंट ऑफ फाईन. जर समजा एखाद्या गुन्ह्याची शिक्षा ही फाईन असेल आणि तो जर समजा त्यांनी फाईन भरला नाही तर त्याची काय शिक्षा असणार. जर समजा फाईन हा नॉट एक्सिडिंग 5,000 रुपीज तर त्याची शिक्षा 2 महिन्यापेक्षा जास्ती नसणार, किंवा नॉट एक्सिडिंग 10,000 रुपये तर 4 महिन्यापेक्षा जास्ती नसणार, आणि बाकी केसेसमध्ये 1 वर्षापेक्षा जास्ती नसणार. त्यानंतर सेक्शन 9 आहे आपला लिमिट ऑफ पनिशमेंट ऑफ ऑफेंडर मेड अप बाय सेव्हरल ऑफेन्स. जर समजा एखाद्या ऑफेंडरने खूप सारा गुन्हा केलेला आहे तर त्याच्यामध्ये एखादा पार्ट जो आहे तो पनिशमेंट नाही आहे पनिशेबल आणि दुसरा पार्ट पनिशेबल आहे, तर कोर्ट जो पनिशेबल पार्ट आहे फक्त त्यासाठी त्याला लायबल करणार. आता फॉर एक्झाम्पल इथे आपल्याला एक इलस्ट्रेशन दिलं आहे. जर समजा A आहे त्यांनी एक Z ह्या व्यक्तीला खूप सारे फटके मारले आणि त्याच्यामुळे असं झालं त्या फक्त एका फटक्यामुळे त्याची डेथ झाली तर त्याला 50 फटक्यांसाठी शिक्षा नाही होणार. त्याला जी शिक्षा होणार स्ट्रोकसाठी, दॅट इज हर्ट, त्याच्या अगेन्स्ट जे ग्रीवियस हर्ट किंवा हर्टची जी शिक्षा लागणार ती फक्त एकदाच लागणार. त्याच्यानंतर सेक्शन 10 punishment of person guilty of one of several offenses, judgment stating that doubtful of which. जर समजा एखादा गुन्हा कोणत्या पर्सननी केलेला आहे किंवा डाऊट आहे की त्यांनी एक हा गुन्हा केला की दुसरा गुन्हा केला तर त्याला जी पनिशमेंट भेटणार अक्यूजला ती लोएस्ट पनिशमेंट भेटणार. म्हणजे त्यांनी जो गुन्हा केलेला असणार आणि त्याच्यात डाऊट आहे तर त्याच्यात जो सगळ्यात कमी याचा स्ट्रेंथचा जो गुन्हा असणार त्याची त्याला पनिशमेंट भेटणार. त्याच्यानंतर सेक्शन 11 सॉलिटरी कन्फाइनमेंट. आता सॉलिटरी कन्फाइनमेंट हा आपण आधी IPC मध्ये पण बघायचो तर तिथल्यासारखा हा इथे सेम आहे. जर समजा एखाद्या कोर्टाला रिगरस इम्प्रिजमेंट द्यायची जर समजा पॉवर आहे तर त्यामध्ये तो सॉलिटरी कन्फाइनमेंट ऑफेंडरला देऊ शकतो, पण ती 3 महिन्यांपेक्षा जास्ती नसणार. तर त्याच्यात आपल्याला नेमली सांगितलेलं आहे अकॉर्डिंग टू ही जी शिक्षा आहे ती कशी दिली जाणार. तर नॉट एक्सिडिंग 1 मंथ, जेव्हा इम्प्रिजमेंट ही 6 मंथपेक्षा जास्ती नसणार तर त्याला 1 महिन्यापेक्षा जास्ती तिथे शिक्षा देता येणार नाही सॉलिटरी कन्फाइनमेंटची. जर समजा 6 महिने किंवा 1 वर्षापेक्षा नॉट एक्सिडिंग 1 इयरचा गुन्हा असणार त्याच्यासाठी त्याला शिक्षा झाली आहे तर सॉलिटरी कन्फाइनमेंट ही 2 महिन्यापेक्षा जास्ती दिली नाही जाणार. त्यानंतर 1 इयरपेक्षा जास्ती असणार तर तिथे 3 महिन्यापेक्षा तर जास्त कोणत्याच हालतीत सॉलिटरी कन्फाइनमेंट दिली नाही जाणार. सेक्शन 12 मध्ये आपल्याला तेच लिमिटेशन बघायला भेटते. जर समजा एका महिन्यात 7 दिवसापेक्षा तर जास्ती आपल्याला सॉलिटरी कन्फाइनमेंट देताच येणार नाही. तर हे प्रोव्हिजन्स का बनवलेले आहे
माणूस हा एक सामाजिक प्राणी आहे आणि सॉलिटरी कन्फायनमेंट म्हणजे अशी अंधारी कोठडीची जी सजा म्हणतो आपण तर ती आहे. त्याच्यामध्ये पूर्ण माणसाला कोणत्याच गोष्टीचा आवाज येत नाही आणि पूर्ण काळोख असतो. आणि इथे जे ड्युरेशन आपल्याला मेन्शन केलं आहे 1 month, 2 months, 3 months, हे माणसाची फिजिओलॉजी जी आहे ती एक विचारात घेऊन हा सेक्शन बनवण्यात आला आहे. जर समजा यापेक्षा जास्त जर समजा माणसाला आपण सॉलिटरी कन्फायनमेंटने ठेवू तर तो पागल होण्याचे चान्सेस जास्त असणार. तर त्याला आपल्या गुन्ह्याची शिक्षा थोडी ना भेटणार जर समजा तो पागल झाला तर. त्याच्यामुळे हे सॉलिटरी कन्फायनमेंटमध्ये एक लिमिट आहे. त्यानंतर सेक्शन 13 आहे इन्हान्स पनिशमेंट फॉर सर्टन ऑफेन्सेस आफ्टर प्रिव्हियस कन्व्हिक्शन. जर समजा एखादा ऑफेंडर आहे ज्यांनी ऑलरेडी सेक्शन 10 जो चॅप्टर आपला डील करतो कॉइन्स रिलेटेड आणि सेक्शन 17 जो आहे ऑफेन्स अगेन्स्ट द प्रॉपर्टी, तर ह्यामध्ये जो ऑलरेडी कन्व्हिक्टेड आहे 3 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त आणि त्यानंतरसुद्धा त्यांनी चॅप्टर 10 किंवा चॅप्टर 17 मधला कोणता गुन्हा केला तर त्याला आता शिक्षा जी होणार ती इम्प्रिजमेंट फॉर लाईफसाठी होणार किंवा ती 10 वर्षापर्यंत असणार. तर ह्या चॅप्टरमध्ये आपल्याला इतके सेक्शन पाहायला भेटतात 13 पर्यंत. तर नेक्स्ट चॅप्टर आपण लवकरच बघूया.